मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई आणि ठाणे शहरातल्या विविध भागांची पाहणी केली। मुंबईतल्या मिठी नदीची आणि नदीकाठच्या परिसराचा आढावा घेतला। तसंच विक्रोळी पार्क साईट इथे दरड प्रवण परिसराची देखील त्यांनी पाहणी केली। यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। मिठी नदीकाठच्या परिसरात NDRFची पथकं आणि बोटी तैनात आहेत। राज्य सरकार आणि पालिका परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचं शिंदे म्हणाले। मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं। मिठी नदीच्या ठिकाणी देखील तिथं व्हिजिट केली। तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती। अधिकारी तिथं होते आणि तिथं जवळपास 300 ते 350 लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं। मिठी नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या रूममध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील NDRF सुरक्षितपणे बाहेर काढत होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं वाटतंय की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं। एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे।